तसं तर रोजसारखंच आजच्या पण ब्लॉगची सुरुवात सकाळी सकाळी चिया सीड वॉटर पिल्याने होत आहे. पण मी आज ही गोष्ट नोटीस केली की माझ्या चेहऱ्यामध्ये काही डिफरन्सेस आलेच नाही आहे हे चिया सीड वॉटर पिल्याने. तर मी याला उद्यापासून पिणारच नाही. बस यार, आजपासून रोज सकाळी सकाळी हे चिया सीड वॉटर पिण्याची झंझट मी दूर करत आहे. त्यानंतर नाश्त्यामध्ये आम्ही खात होतो चाय पराठा. पण चाय बनायची होती म्हणून मी पराठ्यातच थोडंसं क्लिप काढली होती. आज मला काढायची होती ट्रान्झॅक्शन रील आणि त्यासाठीच मी लेन्स लावणार होती. पण लेन्स केस खोलल्याबरोबर मी हे बघितलं की एक लेन्समध्ये सोल्युशन कमी टाकल्यामुळे ती थोडी श्रिंक झाली आहे. माझी बहीण पण ट्रान्झॅक्शन रील काढणार होती आणि त्यासाठीच ती इथे मेकअप करते आणि तिला मी लेन्सेससुद्धा लावून दिले होते. थोड्या वेळानंतर ती लेन्स आपल्या नॉर्मल साईजमध्ये आली होती आणि त्यानंतर मी लेन्स अप्लाय केली होती. तसं तर माझे डार्क सर्कल इथे खूप जास्त दिसत आहे, तुम्ही त्याला इग्नोर करा. त्यानंतर मी इथे शूट करत होती बिफोर पार्ट ट्रान्झॅक्शन रीलचं. ते शूट वगैरे केल्यानंतर मी केली होती मेकअप आणि आजचं माझं मेकअप काही असं झालं होतं. मी असा काही लुक आज क्रिएट केला होता. ॲक्च्युली यार मला आज पारूचं लुक करायचं होतं फ्रॉम देवदास, पण ते काही पॉसिबल झालं नाही. थोडं माझं अलगच मेकअप झालं. ॲटलिस्ट मी पारोचा लुक क्रिएट करायचं ट्राय केलं आणि मला ते स्वतःला सॅटिस्फाईड वाटलं. तुम्हाला कसं वाटलं कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगाल. त्यानंतर रात्रीच्या जेवणमध्ये मम्मीने बनवली होती फिश, ज्याचं की टेस्ट खूप जास्त चांगलं झालं होतं. त्यानंतर रात्री मी अजून मम्मीने लावलं होतं हा बीटरूटचा फेस पॅक. आणि मम्मी समोर काय म्हणते चांगल्याने ऐकाल.